रामकृष्ण हरी. चेतनला केतन ना, केतनला रामकृष्ण हरी, शंकर दादाला पण रामकृष्ण हरी. मुंबई ते पंढरपूर पायी श्री संत रोहिदास दिंडी क्रमांक 24चं हे जे साहित्य भांडार आहे, या भांडारामध्ये आपल्या दिंडीचीच काही महत्त्वाची साधन सामुग्री आहे. प्लस आता त्र्यंबकेश्वर दिंडी निघणार आहे 12 तारखेपासून. मुंबई ते त्र्यंबकेश्वर दिंडी, पायी दिंडी 16, आणि उद्या 5 जानेवारीला 1 दिवसाची दिंडी आहे, त्याचं पण काही साहित्य लागेल. तर जेवढं साहित्य आवश्यक आहे उद्याच्या दिंडीसाठी आणि 12 तारखे दिंडीसाठी जे काही साहित्य आपल्याकडे होतं, त्यामध्ये विणा होता तो आम्ही सप्त्यालाच नेला. मृदुंग आहे तो आता शंकर भगवानकडे जाणार आहे. पुन्हा झेंडे आहेत आणि काय आणखी किरकोळ बॅनर वगैरे अशा पद्धतीचं जे काही साहित्य आहे ते शंकरने स्वतः वरती चढून साहित्य चांगलं, याने आपल्या केतनने त्याला मदत केली. खूप छान. हा खेळ नाही एकल्याचा म्हणून मेळ जमविला. हे एकट्याचं काम नाही आहे, हे एक अकेला का काम नहीं है. यहाँ कम से कम 2 आदमी चाहिए. जब दिंडी आती है यहाँ सामान, तो पावसाळ्यामध्ये आपण बोलू शकतो की पावसाळ्यामध्ये आपल्याला काय करता येईल, पण पावसाळ्यानंतर हे जागा बघा ना किती आपण वाळत, पण कोणीच येत नाही. सब मतलब मुझे दुःख क्या लगता है, ऐन वक्त पे याद आता है मगर समय पे. तो माझी अशी विनंती आहे, तुझ्याकडून पण कोणाला सांगितलं तो 2 दिन का रहने का नाश्ता जो कुछ, मतलब यहाँ 1 रुपये का भी आपको नुकसान नहीं है, मगर फिर भी माऊली का हात लागना चाहिए. खूप छान. धन्यवाद. स्वतः आता शंकरने बघितलं. शंकर इथं 1-2 माणसाची गरज पाहिजे, 1-2 माणसं पाहिजे. कारण हे सगळं ये जो गिला था ना, ये 12 महीने पंखा चले तभी ये सूखा है, जगह पे सूखा है. लेकिन ये बाहर डाल के सूखना अच्छा है ना, लेकिन अकेला क्या करेगा मैं. चलो रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. तर अशा पद्धतीने बघा हे छानपैकी बॅनर आहे, काटे आहेत. हे 3च आहे का सामान? हो. कसं काय रे 3? काट्या, बॅनर आणि मृदुंग.